असं आहे की नितीन सरदेसाई बोलत असताना त्यांनी स्पष्ट केला की आम्ही कोर्टासमोर गेलो. कोर्टासमोर गेल्यानंतर प्रतीक्षा केली पाहिजे की कोर्ट काय निकाल देतो. आणि सांगताय की कोर्टासमोर आहे, आता मी आंदोलन पण करतो, म्हणजे कोर्टावर तुमचा विश्वास नाही तर मग कोर्टात तुम्ही काय केले. आता या राज्यभर जे सगळे टोल आहे त्या बाबतीत वेगळी वेगळी सगळी परिस्थिती आहे. आपण मुंबईबाबत बोलू. मुंबईची जे टोलची परिस्थिती आहे याला आक्षेप घेऊन लोक कोर्टासमोर गेले. सुप्रीम कोर्टपर्यंत हा विषय गेला आणि प्रत्येक या गोष्टीला सुप्रीम कोर्टने एकदा निकाल देऊन एंडोर्स केल्यानंतर त्याच्यावर कोणाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते निर्णय बदलायचे असतील तर सुप्रीम कोर्टच्या या डबल बेंच किंवा फुल बेंचकडे गेल्याशिवाय निकाल तो बदलू शकत नाही. आणि एखादा निर्णय घेतला तर कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट होऊ शकते. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मनसेची लोक कोर्टमध्ये कुठल्या विषयासाठी आहे, ते लोक मुंबई पुणेसाठी आहे. कोर्टासमोर याचिका त्यांची प्रलंबित आहे. निकाल लागल्यानंतर त्याच्यावर जे निर्णय कोर्ट देतील हे सर्वांना मान्यच करावा लागेल. हा विषय या राज्यामध्ये दोन्ही सेने म्हणजे शिवसेना आणि मनसे याच्यामध्ये स्पर्धाच लागलेली आहे की कोण किती बूथ फोडेल, कोण किती बूथ जाडेल आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला मतं मिळतील. हे म्हणजे कुठेतरी यांचा गैरसमज आहे. या प्रकारे ही सगळी कृत्य करणं हे बरोबर आहे. तुम्ही अजूनही नवाब मलिक म्हणत आहात की हा जो सगळा प्रकार चाललेला हा निवडणुकीचाच आहे, याचा मतांशीच राजकारणाशी संबंध आहे. मी येतो तुमच्याकडे. नितीन सरदेसाई, मतांचा भाग जरी आपण क्षणभर बाजूला ठेवला तरी आता नवाब भाईंनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की तुम्ही एकदा कोर्टाच्या प्रक्रियेत सहभागी झालात तेव्हा कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता तुम्ही एकदम रस्त्यावरून खळखट्याक करायला लागलात. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ही एक प्रक्रिया आहे सुरू झालेली. एखादा जर मनुष्य आजारी असेल तर सुरुवातीला त्याला छोटा आजार असेल तर कुठेतरी डॉक्टर 2-4 गोळ्या देतो आणि त्यातून त्याला बरं होण्याचा प्रयत्न करतो. तो आजार जर अधिक गंभीर झाला तर आपण त्याला इंजेक्शन देतो, एखाद दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये त्याच्या टेस्ट करतो, ॲडमिट करतो आणि त्याच्यानंतर मग लक्षात येतं हा आजार नाही आहे, हा आजार इतका क्रॉनिक आजार आहे की आता ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सरकार ढिम्म हालायला तयार नाही. त्यांनी हे राज्य टोल माफियांना केव्हाच विकून टाकलेलं आहे. त्यामुळे आता ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं. पहिलं आंदोलन ज्या वेळेला केलं त्याच्या नंतर तुम्ही जर लक्षात असेल आंदोलन झालं, त्याच्यानंतर मोजणी झाली वाहनांची, या सगळ्यांचे त्यांच्याकडे डिटेल्स दिल्यानंतर सरकारचे डोळे उघडले. जनता जागरूक आहे आणि मग त्यांना 65 ठिकाणचे टोल बंद करावे लागले. मनसेना लक्षात घ्या, त्याच्यानंतर त्यांना 65 ठिकाणचे टोल बंद करावे लागले. नवाब भाई, तुम्हाला मान्य आहे का की मनसेना आंदोलन केलं आणि 65 ठिकाणचे टोल बंद झाले? नवाब भाई बोला. मला कुठेतरी चुकीचे सांगताय. मुंबईच्या टोल प्लाझेवर सगळे बिचारे मनसेचे लहान लहान कार्यकर्ते सगळ्या गाड्या मोजत होते. का बंद झालं नाही मला सांगा. म्हणजे सुप्रीम कोर्टने निकाल दिल्यानंतर त्याच्या विरोधात कोणाला काय निर्णय घेता येते काय? म्हणजे यांना सोयीस्कर असेल की आमच्यामुळे होते सगळे आणि हे बोलणं उचित नाही. तुम्ही हायकोर्टात गेल्यानंतर त्या हायकोर्टाच्या याचिकेच्या वर निर्णय येत नाही आणि आम्ही स्वतः ऑपरेशन करून टाकणार, आम्ही कायदा हातात घेणार. म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण राजकारण करू इच्छित आहे? जर या राज्यातला या देशातला कायदा आपल्याला मान्य नसेल तर कशाला निवडणूक लढताय तुम्ही? नवाब भाई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 65 टोल नाके हे मनसेना आंदोलन करून त्याविषयीचं सत्य उघड केल्यामुळे बंद झाले असं आता विधान नितीन सरदेसाई करतायत. आमदार आहेत, मनसेचे आमदार आहेत, त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा आहे? अजिबात त्यांच्या म्हणण्यावर किंवा त्यांच्या आंदोलनामुळे कुठलेही टोल नाके बंद झाले नाही. मग कशामुळे बंद झाले का? बंद झालेच नाही दिलेल्या नंतर नवाब भाई, बंद झालेच नाही का? त्यांच्यामुळे काय नाही ऐका तरी काले मर्यादा. आता सांगलीच्या एक पुलावरचा जो टोल नाका आहे, हायकोर्ट त्याच्यात कोर्टाने आदेश दिला आहे की पुढच्या वर्षी 2014ला या वर्षी म्हणजे तो मे नंतर टोल प्लाझा बंद होणार आहे. एखादा व्यक्ती जाऊन तिकडे आंदोलन करणार आणि सांगणार आता टोल प्लाझा मी बंद करतो सांगलीतला या पुलाचा. मग याच्या नुसतं श्रेय लाटण्यासाठी कोणी सांगेल माझ्यामुळे बंद झाला असं नाही. कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतो ते कॉन्ट्रॅक्टचे टर्म अँड कंडिशन पूर्ण झाल्यानंतर टोल प्लाझा जेव्हा वसुली झाल्यानंतर बंदच होणार आहे. कालमर्यादा जर